तर गाईज, तुम्ही देखील आमच्यासारखे रत्नागिरी फिरायला येणार असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आणि जर रत्नागिरी फिरताना तुम्ही पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंदांच्या मठामध्ये जाणार असाल, आगरगुळे म्हणजेच गणेशगुळेच्या गणपती बाप्पाचं आणि गणपतीपुळेमधील बाप्पाचं दर्शन घ्यायला जाणार असाल, त्यासोबत रत्नागिरीमधील पूर्णगड आणि रत्नदुर्गला भेट द्यायची असेल आणि हे सर्व करून झाल्यावर भाटे बीच आणि आरेवारे बीचवर जाऊन वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायव्हिंग आणि झिपलाईन वगैरे करायची असेल तर तुम्हाला रत्नागिरीमध्ये 2 ते 3 दिवस राहावं लागेल. कारण ही सर्व ठिकाणं रत्नागिरी सिटीपासून खूप लांब आहेत. त्यामुळे रत्नागिरीमध्ये तुम्ही तुमच्या संपूर्ण फॅमिलीसोबत किंवा फक्त वाईफसोबत किंवा गर्लफ्रेंडसोबत येणार असाल तर तुम्ही बजेटमध्ये चांगलं AC नॉन ACवालं हॉटेल शोधत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मिळेल. तर गाईज, जसं तुम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर उतराल, रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून तुम्हाला बस किंवा ऑटो रिक्षा मिळून जातील हॉटेलला जाण्यासाठी. जर तुम्ही आमच्यासारखे ऑटो रिक्षाने येत असाल तर स्टेशनच्या समोरच्या साईडला शेअरिंग ऑटो लागते, जे 50-50 रुपये घेऊन तुम्हाला हॉटेलपर्यंत सोडतील. आणि जर तुम्ही बसने येणार असाल तर तुम्हाला थोडा वेळ वेटिंग करायला लागेल बससाठी, जे तुम्हाला डायरेक्ट रत्नागिरीच्या राहटगर बस स्टॉपपर्यंत घेऊन येतील. या बस स्टॉपपासून हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावरच रामलेन म्हणजेच रामाळी आहे. तिथे पोलीस हेडक्वार्टरच्या जवळच हे हॉटेल आहे, ज्याचं नाव आहे शांती द ग्रँड पॅलेस विथ AC अँड नॉन AC रूम्स. ऐसा लगता नहीं है होटल है करके, लेकिन होटल है. चला तर मग हॉटेलमधल्या आपल्या रूमवर जाऊया. तसं मी ऑलरेडी ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे, ते त्यांना दाखवूया आणि रूमचं चेक इन करूया. चल. तर ही आहे या हॉटेलची लिफ्ट. दरवाजा बंद करूया आणि पहिल्या मजल्यावर जाऊया. दिसायला मस्त आहे आणि फुल काचेची आहे लिफ्ट. हॉटेलमध्ये अशी काचेची लिफ्ट मी फर्स्ट टाइम बघितली. तर फर्स्ट फ्लोअरवर हॉटेलचा स्टाफ आम्हाला आमचं सामान घ्यायला उभा आहे. तर आता आम्ही चाललोय आमच्या रूमवर, ज्याचा नंबर आहे 110 आणि इकडे पेंट्री आहे. AC रूम आहे, मस्त आहे. म्हणजे राहायला वगैरे मस्त आहे, एक टायमाला पुरतं. इथे TV वगैरे पण आहे टाइमपास करण्यासाठी. तसं इथून व्ह्यू तर नाही आहे एवढा खास काय पाहण्यासाठी, पण ठीक आहे. तसं एक चांगलं आहे, खिडकीला मच्छरदाणी लावली आहे, त्याच्याने टेन्शन नाही मच्छर यायचे. तो सारी टॉयलेटरीज आहे, शॅम्पू आहे, ते मॉइश्चरायझर आहे. हां, मॉइश्चरायझर, शॉवर जेल, शॅम्पू, सोप, शॉवर कॅप, कंगी, फोम और ये टॉयलेट. डिसेंट है. ठीक है, टॉयलेट भी अच्छी है, सर्विस वगैरह. कबोर्ड भी है. एक और टॉवल, एक और सोप और एक और कोम, दोनों के लिए दो. तो चलो अभी फ्रेश होते हैं. हाँ, तो मैं आपको बता देता हूँ, इसकी कॉस्ट हमें पर डे के हिसाब से 1000 रुपीज़ पड़ी, मतलब 2 दिन के लिए 2083. तो 2 दिन हम लोग यहाँ पे रुकने वाले हैं. आज का दिन मतलब 3 अप्रैल और 4 अप्रैल, और 5 तारीख को मॉर्निंग में हम लोग चेकआउट करेंगे. अभी तो फर्स्ट इम्प्रेशन अच्छा आहे इस हॉटेल का. तर त्या दिवशी संध्याकाळी त्या हॉटेलच्या रूमची जी AC होती ती खराब झाली होती वाटतं, का चालत नव्हती असं काहीतरी आहे. त्यामुळे हॉटेलवाल्यांनी आम्हाला रूम चेंज करून दिली. तर ही आहे 101 नंबरची रूम. हा बघा, मेन तर पहिला हा बेड आहे, चांगला सॉफ्ट आहे, नाही असं नाही. वरती AC आहे,
चांगली कूलिंग देते. इकडे टी व्ही वगैरे आहे चालू आहे. इथे कर्टन्स वगैरे लावलेले आहेत. तुम्हाला स्पेस वगैरे भरपूर आहे आजूबाजूला. इकडे ठेवायला वगैरे पण सामान वगैरे. इकडे पण हे बघा असं इथे लाईट वगैरे आहेत. भरपूर लाईट्स आहेत. नो प्रॉब्लेम. प्लस इकडे तुम्हाला कबोर्ड आहे. त्याच्यात काही तुम्ही वस्तू ठेवू शकता. आपण टॉयलेट पण दाखवतो. हे बघा टॉयलेट क्लीन आहे. शॉवर आहे. बाल्टी पण आहे. बेसिन पण क्लीन आहे. तुम्हाला शॉवर जेल वगैरे सगळं ते मिळतं. ते तुम्ही पहिल्या दिवशी बघितलंच असेल. शॉवर कॅप पण मिळते. शॉवर जेल, शॅम्पू, सोप या सर्व गोष्टी मिळतात. तसं या हॉटेलच्या समोर आपल्याला ना 2 व्हीलरची पार्किंग मिळते. म्हणजे तुम्ही 2 व्हीलर रेंटने इथे घेतली तर तुम्ही इकडे पार्किंगला लावू शकता. फक्त एकच निगेटिव्ह आहे, 4 व्हीलरसाठी पार्किंग नाही आहे. त्यामुळे हा इथे प्रॉब्लेम आहे शांती द ग्रँड पॅलेस या हॉटेलला. तसं जवळच इकडे पब्लिक पार्किंग आहे 4 व्हीलरसाठी. जर तुम्हाला देखील बाईक किंवा स्कूटी रेंटवर हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये श्रीनाथ बाईक रेंटल्स म्हणून नाव दिलं आहे. त्यांचा ॲड्रेस वगैरे सगळं दिलं आहे. तिथून आम्ही ही ग्लॅडिएटर बाईक घेतली होती 2 दिवसासाठी. फक्त 600 रुपये पर डे हिशोबाने. तो ये था द शांती ग्रँड पॅलेस हॉटेल का ब्लॉग. या हॉटेलमध्ये डिसेंट हॉटेल आहे. कमी रेटमध्ये, ह्या रेटमध्ये तरी असं हॉटेल नहीं मिळत. म्हणजे ए सी रूम तो नहीं मिलत. मतलब ए सी रूम तो आपको 2000 रुपये में 2 दिन के लिए मतलब 1000 रुपीज़ पर डे के हिसाब से नहीं मिलती. वैसे तो मुझे मैंने ढूंढा था जो ऐप है क्लियर ट्रिप का, उसमें से मैंने बुकिंग करी थी. तो आपको साइड में उसकी डिटेल्स दिख जाएंगी. तो यही डिटेल्स थी और ये ब्लॉग मैं यहीं पे एंड कर रहा हूँ. आपको इस होटल के बारे में जो भी रिव्यू मैंने दिया है वो देख के आपको कैसा लगा ये आप हमें नीचे कमेंट करके ज़रूर बताएं. और हमारे वीडियो को ज़्यादा से ज़्यादा लाईक शेअर करें और ऐसी व्हिडिओज देखणे चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल. तर चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.